श्लोक 25. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अर्थ: योगमायेने आच्छादित असल्यामुळे मी सर्वांना प्रगट होत नाही, म्हणून हे मूढ लोक अजन्मा आणि अविनाशी अशा मला म्हणजे ईश्वराला योग्य रीतीने जाणत नाहीत, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: प्रकाश म्हणजे प्रकर्षाने व्यक्त होणे. परमेश्वर सर्व लोकांसाठी व्यक्त होत नाही, सर्व लोकांना तो दिसतही नाही. अर्थात हे न दिसणे आत्म्याविषयीचे आहे. आत्मा सर्वांना दिसत नाही, कारण तो योग मायेने आवृत्त आहे. योग म्हणजे संयोग, जुळणे, आणि माया म्हणजे भ्रम. शरीर व आत्मा यांच्या संयोगाने क्रियेमुळे जो भ्रम उत्पन्न होतो त्याला योगमाया असे इथे म्हटलेले आहे. योगमाया म्हणजेच मायेचा योग, कृती, प्रकृतीची विकृती, मूळ प्रकृतीपासून झालेली जड सृष्टी. एखादा बहुरूपी विविध रूपे धारण करतो, तो हुबेहूबपणे बठवतो सुद्धा. यामध्ये स्त्री पुरुष, शूरवीर, राजा, नोकर, गुलाम अशी विविध रूपे असतात. त्यांचे कौशल्य इतर लोक त्याचे खरे रूप ओळखू शकत नाहीत. ज्ञानदेव म्हणतात की बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैसीच करीती. किंवा अगदी अलीकडच्या काळातले आपल्याला बालगंधर्वांचे उदाहरण सर्वांना माहिती आहे. ते स्त्री वेशात जेव्हा स्टेजवर यायचे त्यावेळेला त्यांना ते बालगंधर्व कोणी पुरुष आहेत असं कोणी म्हणण्याची हिंमतसुद्धा करू शकायचे नाहीत. आणि त्यांच्याबद्दल अशी काही उदाहरणं सांगतात की ते आपला स्त्री वेश करून अनेक ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात स्त्री म्हणून गेलेले होते, आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व, त्यांचं ती राहणीमान असं एखाद्या उत्तम श्रीमंत अगदी राजघराण्यातल्या स्त्रीसारखे असायचे की अगदी बायका त्यांना हाताला धरून आत नेऊन त्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन त्यांच्याशी छान गप्पा बिप्पा मारून त्यांचं खूप आगत स्वागत करायचे. असे हे जे आहे हे वेगळं रूप जो धारण करतो तो त्याचप्रमाणे तिथं तसे आचरणसुद्धा करतो. पण तो स्वतः कोणत्याही रूपात असला तरी स्वतःच्या मूळ रूपाला विसरत नाही, तो त्याला ओळखतोच. विश्वातील प्रत्येक गोष्टीत परमेश्वर तर असतोच, त्याला आपण ओळखले पाहिजे, किंवा न ओळखले तरी तो विश्वरूपात प्रगट झालेला आहेच हे लक्षात घेतले पाहिजे. कारण ह्या पृथ्वी तलावर तो अनंत रूपाने अगदी अनंत वेगवेगळ्या आकारात असा अवतरलेलाच आहे, आणि यात शंका बाळगायचे काहीच कारण नाही. इतर कोणाही पेक्षा अधिक कुशल असा हा बहुरूपी फक्त परमेश्वरच आहे, कारण तो एकाच वेळी अनंत रूपाने प्रगट झालेला आहे. मात्र मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अज्ञानी मूढ लोक परमेश्वराला अजन्मा आणि अविनाशी समजत नाहीत. तर शरीराबरोबर तो जन्माला येतो आणि शरीराबरोबरच तो नष्ट होतो असे सुद्धा मानतात. म्हणूनच एखादी व्यक्ती मृत झाली की लोक म्हणतात मृतात्मा, आणि त्या मृतात्म्याला शांती मिळो असंही आपण म्हणतो. वास्तविक देह नष्ट झाला, पण आत्मा तो अव्यय आहे, अविनाशी आहे. तो मृत कसा होणार? पण सर्वसामान्य लोक याचा आपण विचारच करीत नाही, आणि अगदी आपण सवयीने असे म्हणतो की मृतात्म्याला शांती मिळो. 4थ्या अध्यायात भगवंत म्हणतात, प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. खरे ईश्वर अजन्मा आणि अविनाशी आहेत. ते आपल्या प्रकृतीचा अधिष्ठाता होऊन मायेने विविध रूपात अवतीर्ण होतात. तोच विचार या श्लोकात पुन्हा एकदा भगवंतांनी सांगितलेला आहे. मुळात आत्मा चिरंतन आहे, त्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. पण सामान्य माणूस ही गोष्ट कधी लक्षात घेत नाही, तो मूळ स्वरूपालाच जाणत नाही. ते योगमायेमुळे देहातच गुंतून पडलेले असतात. मात्र ज्ञानी पुरुष ही गोष्ट नीटपणे जाणतात.
त्यांची मनबुद्धी आत्म्याशी एकरूप झालेली आहे. ज्ञानाने योगमाया त्यांना दूर करता आली तर तो आत्मा स्वतःला प्रकाशित करू शकतो. म्हणजेच आत्म्याचे किंवा परमेश्वराचे खरे रूप फक्त ज्ञानी माणसासाठीच व्यक्त होते, ते इतरांना व्यक्त होत नाही किंवा इतरांना ते कळतसुद्धा नाही, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगतायत. आपण थांबूया.